आज आपण मस्त अशी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी रेशनच्या तांदळाची चकलीची रेसिपी पाहणार आहोत. अतिशय साधी आणि सोपी ही चकली आहे. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी डाळवं घेतलेली आहे. त्याची पावडर करून ती आपल्याला छान अशी चाळून घ्यायची आहे. आता सेम वाटीने आपल्याला 3 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ते देखील आपण चाळून घेऊया. आता तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता. मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. काही बेसिक मसाले आणि काही बेसिक साहित्य टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 4 चमचे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे छान व्यवस्थित पीठ मीडियम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही कुठलंही वापरू शकता. अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं. लगेचच चकली बनवायला घ्यायचा. थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा. पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचा. चकलीच्या साच्यामध्ये भरायचा आणि मस्त गोल गरगरीत काटेदार चकल्या पाडून घ्यायच्या आणि लगेचच मीडियम गरम तेलामध्ये ह्या चकल्या तळायला घ्यायच्या. मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत रेशनच्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या खाण्यासाठी